श्री स्वामी समर्थ। हे पहा, मी आणि माझ्या दोन मुली आणि माझे मिस्टर आम्ही सर्व चौघजण मिळून आम्ही आज जाणार आहोत। सुंदर असं पुढे तुम्हाला समजेलच कुठे जाणार आहोत। आता आज आम्ही इथे आहोत ॲक्वा लाईनमध्ये, अंडरग्राऊंड मेट्रो आहे ही। सुंदर असा अनुभव आहे, मला समजेलच पुढे। छोटी मुलगी आहे पहा, सगळीकडे आपल्याला ते मेट्रोचंच दाखवते, बोटली मम्मा मी अशी हे सगळीकडून फिरते, फक्त माझा व्हिडिओ बनवते। छान असं आम्ही हे पहा मेट्रोमध्ये बसलेलो आहोत। सुंदर असा अनुभव आहे, जास्त क्राऊड नाही काय नाही, सुंदर असं खूप छान वाटतं आणि बसायला भरपूर जागा असते। पॅसेंजर असे छान बसून मस्तपैकी आपलं मेट्रोचा प्रवास एन्जॉय करत आहेत। आता आम्ही या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। या ठिकाणी पहा, हे दोघंजण स्वयंचलित जिन्यावरून पण असे हे करतात, हे आपलं हे आहे। आणि नंतर तर पहा, समोर आहे ना, इकडे छान असं एक पोस्टर होतं सुंदर असं। त्या ठिकाणी माझ्या मोठ्या मुलीने 1-2 फोटो क्लिक करायला आम्ही या ठिकाणी थोडंसं फोटो सेशन केलं आणि आता आम्ही हे पहा या ठिकाणी फोटो सेशन केलेलं आहे। आम्ही थोडंसं फोटो वगैरे काढले आणि आम्ही लगेच बाहेर पडलो स्टेशनमधून। आणि आता हे पहा, असंच हे बाहेरचा परिसर आहे। जेव्हा आम्ही वरळीला गेलो त्यावेळेस बाहेर खूप सुंदर असं वातावरण झालेलं, ऊन अजिबात नव्हतं, पाऊस पडून गेलेला आणि सुंदर असं वातावरण झालेलं। आता हे पहा, तिचे पप्पा आणि या दोघीजणी पुढे चाललेले आहेत आणि पाठीमागे व्हिडिओ शूट करत चाललेले आहे। आता पाहूया आपण आज आता कुठे जाणार आहोत। एक 5 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्स नंतर आम्ही या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। तुम्ही वरती नाव पाहिलं असेल, नेहरू सायन्स सेंटर, नेहरू विज्ञान ग्रह। या ठिकाणी अतिशय सुंदर आणि खूप सुंदर माहिती आहे। तर हे माझ्या मिस्टरांनी सुचवलं की आपण आज सुट्टी आहे तर मुलींना आपण तिकडे घेऊन जाऊया। म्हणजे आता हे पहा, आपण इथे पोहोचलेलो आहोत। या ठिकाणी तिकीट काउंटर आहे, तर प्रत्येकाला वेगवेगळं तिकीट असं घ्यावं लागतं। या तिकीट घेऊन आता आम्ही निघालेलो आहोत। हे पहा, सुरुवातीला नाही यायचं, कार होती आणि त्यांना ते उचलायचं होतं। माझी छोटी मुलगी अशी उचलत होती ना, तिने खूप प्रयत्न केला। नंतर मोठी मुलगी प्रयत्न केला, माझ्या मिस्टरांनी प्रयत्न केला, मी पण। खूप सुंदर असं म्हणजे आतमध्ये गार्डन आहे आणि या ठिकाणी पहा, म्युझिकसाठी हे दिलेलं आहे। जी वाजवते ना, ती त्या हाताने ते वाजवायचं आहे, त्याच्याने ते वाजवलं की सुंदर असं म्युझिक तयार होतं। तुम्हाला मी त्याचा आवाज दाखवते। त्यानंतर ना आम्ही पुढे पाहिलं, चाक या ठिकाणी चाक आहे, ते हाताने फिरवायचं। सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे प्राचीन काळामध्ये चाक असं हाताने फिरवतो ना, ते या ठिकाणी आहे। आणि मग ते माझ्या मुलीने थोडं ट्राय केल्यानंतर आम्ही पुढे गेलो। आता ही जी मोठी मुलगी इथं पाहते पहा, मी तुम्हाला दाखवते। या ठिकाणी दुर्बीण आहे छोटी आणि तिथून सरळ रेषेत पाहायचं आहे की हे पहा, की तिने पाहिलं, ती म्हणजे मम्मा काहीच नाही दिसत, कारण हे पावसामुळे भिजलेलं तर ते दिसत नव्हतं त्याच्यामधून। नंतर इथे पहा, सुंदर असं गार्डन आहे, अतिशय सुंदर फुलं वगैरे आलेली, खूप सुंदर। म्हणजे पावसाच्या वातावरणामध्ये असं हिरवगार झालेलं ते एक गार्डन होतं, मस्तपैकी। त्या ठिकाणी फुलं वगैरे आलेली, आम्ही या ठिकाणी थोडंसं पाहिलं आणि आम्ही इथून पुढे गेलो। हे पहा, आता हे काय आहे, तर हे सर्वात जुनी रेल्वे आहे, जी पहिली कोळशावर चालणारी, दूर यायचा पायी ते दिसते का, त्याच्यामुळे दूर येतो आणि कोळशावर चालणारी रेल्वे आहे, जी पहिली आहे। ही जी आहे ती कोळशावर चालणारी रेल्वे आहे आणि ही जी दुसरी जी आहे ती नवीन, जी आता सध्या जरी आपण पाहतो ती ही रेल्वे आहे, ट्रेन आहे। आता या बाजूला इथं छोटंसं गार्डन एरिया आहे। या ठिकाणी म्हणजे सुंदर असं छोट्या मुलांना खेळायसाठी ॲक्टिव्हिटीसाठी भरपूर असं आहे। झोका आहे, पालांवर झोका खेळत आहेत। नंतर ना छोट्या म्हणजे व्यायामासाठी पण या ठिकाणी थोडंसं इथं वस्तू आहेत, स्लाईड आहे। नंतर ना इथे पहा, त्यानंतर ना इथे पहा, मुलांसाठी किड्स म्हणजे छोट्या मुलांसाठी रोपवे आहे। तर ती माझी छोटी मुलगी आहे ना, तिच्या पप्पांना बोलली की मला पण ते रोपवेमध्ये जायचं आहे, मला पण ते करायचं आहे। तर इथे एक हे पहा, तिला ना त्या रोपवेमध्ये बसवले, सुंदर असं तिने एन्जॉय करत ती केलेलं आहे। तिला खूप छान असा अनुभव आलेला आहे, खूप एन्जॉय केलं तिने पहा।
ते वरती आहे आणि सगळे इथं खाली माणसं बघतात तिच्याकडे जागा जायला. आता इथून पुढे पाय या ठिकाणी घोडागाडी दिलेली आहे अशी, म्हणजे पूर्वीच्या काळी घोडागाडी होती तर त्याच्यामध्ये अशा प्रकारचे घोडागाडी आहे. त्यानंतर ना कोळशावर चालणारे इंजिन पण दाखवलेलं आहे पाय या ठिकाणी, असं छान असं. त्यानंतर ना पुढे गेल्यानंतर ना पाय या ठिकाणी मोठं असं ना नेटचं हे आहे, त्याच्या आतमध्ये पक्षी आहेत या ठिकाणी, कबूतर आहेत, म्हणजे भरपूर पक्षी असे आतमध्ये होते. आणि या ठिकाणी छोटंसं असं म्हणजे गार्डनसारखंच खूप छान असं सुंदर असा एरिया होता. आणि ते पाण्यात पानं नंतर आम्ही गेलो तर हा एरिया खूप सुंदर आहे. या ठिकाणी खूप सुंदरसं बटरफ्लायचा एरिया आहे. खूप सुंदर अशा मधमाशा फुलपाखरं इथे पहा, किती सुंदर फुलपाखरं आहे पहा, अशा फुलांवरती बसलेले खूप म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची फुलपाखरं या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटली. अतिशय सुंदर असं हे चित्र होतं. त्यानंतर नाही पहा, हा पूर्ण बटरफ्लायचा एरिया आहे. फुलं आहेत, झाडं आहेत, झाडांवरती फुलं आहेत आणि फुलांमध्ये खूप सारे अशा फुलपाखरा बसलेले आहे, खूप वेगवेगळे. शूट करायला गेले की ते उडून जात होतं, पण खूप कलरफुल होते असे ते. त्या साईडला त्यानंतर पहा आम्ही असं पुढे बघत झाडं वगैरे असं मोठी बघूया पहा. या ठिकाणी खूप मोठा असा ग्रासहोपर आहे, म्हणजे हा टॅटो आहे बनवलेला आहे आणि खूप मोठा आहे तो, हा दिसतो एवढा मोठा असा, खूप असा मोठा आहे. त्यानंतर ना हे पाहिलं आणि आम्ही असंच पुढे चालत झाडं वगैरे पाहत असं पुढे गेलो. त्यानंतर पुढे गेल्यानंतर ना सायन्स सेंटर लागतं. ते पहा माझे मिस्टर आणि माझ्या मुली चाललेले आहेत. तर त्याच्या स्टेअरवरून जाताना ना डाव्या आणि उजव्या साईडला असे डायनासोर आहे ते पहा, क्रोकोडाईल, डायनासोर असे वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी टॅटू बनवून ठेवलेले आहेत. तर दिसायला छान दिसतात ते. इथून आता मेन सेंटर चालू होतं. आता पहा या ठिकाणी सुरुवातीलाच लेफ्ट साईडला आतमध्ये गेल्यानंतर ना पाण्याच्या प्रवाहाची दिशा कशा प्रकारे चालते हे आपल्याला सायन्समध्ये शिकवतात ना, तर ते या ठिकाणी आहे. या ठिकाणी एक बटन प्रेस केल्यानंतर ते पाणी खालून वरपर्यंत डाव्या साईडनं उजव्या साईडनं डाव्या साईडला कशा प्रकारे जातं हे यामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर पुढे गेल्यानंतर ना आपले पंडित नेहरू यांचा खूप मोठासा फोटो आहे. त्यानंतर ना या ठिकाणी पहा तुम्हाला दाखवते पहा, असा फोटो आहे तो त्यांचा मोठा. त्याच्यानंतर खाली जे आपण गार्डन वगैरे पाहिलं तो एरिया आहे, त्याचं स्ट्रक्चर दिलेलं आहे या ठिकाणी. त्यानंतर ना आपण जे सायन्स सेंटर बघायला त्याचं स्ट्रक्चर आहे. त्यानंतर ना पुढे गेल्यानंतर ना म्हणजे आपण जे शाळेत शिकलेलो आहोत ना ते सर्व या ठिकाणी पहा. बॉलची गती, बॉल कोणत्या दिशेने किती स्पीडने जातो ते या ठिकाणी आहे. असे प्रत्येक म्हणजे असं गेम्स टाईप आहे हे सगळं पाहतो या ठिकाणी. हा रेड बॉल स्वतःवरती जातो आहे आणि कोणत्या दिशेने कुठल्या ह्याच्यातून तो परत एकदा त्याच ठिकाणी फास्ट मूव्हमेंटमध्ये येतो आहे. कुठल्या साईडला गेल्यानंतर ना असं या ठिकाणी म्हणजे प्रत्येक ॲक्टिव्हिटी आहे. फर्स्ट फ्लोअरला अशा प्रकारचे आपण याला म्हणू शकतो गतिरोधक, म्हणजे गती हे आहे या ठिकाणी. आणि आता आपण जाणार आहोत हे सगळं फर्स्ट फ्लोअर म्हणण्यापेक्षा आपण हे सगळं ग्राउंड फ्लोअरला आहे. आता आपण जाणार आहोत फर्स्ट फ्लोअरला. तर फर्स्ट फ्लोअरला गेल्यानंतर पण आता इथे पहा हे ब्रेल लिपीतलं आहे, म्हणजे तुम्ही हाताने ते ABCD हे मूळ अक्षर जे आहे ते करू शकता तुम्ही. या ठिकाणी लेटर्स दिले आहेत, अल्फाबेट दिले आहेत, म्हणजे हे जे आहे सगळं पूर्वीच्या काळाचं आहे. म्हणजे ज्या लोकांना दिसत नाही ते लोक त्या हाताने पण गरम लागतं. आता हा पहा इथे या ठिकाणी टंग दिलेली आहे, तर त्याच्यामध्ये खाली आहे ना हे जे बटन दिसतात त्याच्यामध्ये सगळं तुम्हाला म्हणजे कोणती टेस्ट आहे, म्हणजे खारट, गोड, तिखट, कडू अशा टेस्टचं त्या ठिकाणी बटन दाबलं तर त्या प्रकारची ती टेस्ट येते. आता पुढे पहा, आता या ठिकाणी आणखीने म्हणजे आपण स्मेल ऑर्गन्स म्हणजे नाकांमध्ये कुठल्या प्रकारचे स्मेल्स येतात, तर त्याच्यामध्ये स्मेल्समध्ये बघा पहा. आता पहा कोणते स्मेल्स येतात ते त्याच्यामध्ये बटन दाबलं की तिकडे समोरून दिसतं की कुठल्या म्हणजे असं हा कशाचा स्मेल आहे, लिंबूचा आहे, फुलाचा आहे, गुलाबचा आहे, म्हणजे असं वेगवेगळ्या प्रकारचे ते स्मेल्स दिलेले या ठिकाणी पहा. माझी मुलगी टेस्ट करते की कुठल्या ह्याच्यामधून कुठला स्मेल येतो आहे, लिंबू आहे, गुलाबचा आहे, चंदनचा आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे स्मेल होते. त्याच्यानंतर ना पुढे गेल्यानंतर ना हे पहा सगळ्या प्रकारचं या ठिकाणी समुद्रामध्ये काय आहे, समुद्रामध्ये शंख, शिंपले, कुठल्या प्रकारचे दगड गोटे वगैरे नेचरमध्ये काय आहे
ते सगळे या ठिकाणी दिलेले आहेत. त्यात पुढे गेल्यानंतर चाकांचे वेगवेगळे प्रकार दिलेले आहेत पहा. म्हणजे गाडीला कोणतं चाक, सायकलला कोणतं चाक, अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे चाकांचे या ठिकाणी इथे दिलेले आहेत. ते पहा माझे मिस्टर ते दाखवत आहेत मुलींना आणि त्याच्याबद्दल माहिती पण खूप सांगितली आहे माझ्या मिस्टरांनी. आता ह्या पहा हे ब्लॉक्स आहेत. या ठिकाणी स्टाईल ब्लॉक्स बोलतात ह्याला, की तुम्ही कशाप्रकारे ॲडजस्ट करू शकता. तर हे पूर्ण विस्कटलेला हे माझ्या छोट्या मुलीने हे तिथं पूर्ण लावलेलं आहे, की कशाप्रकारे तिथे ते अरेंज कोणत्या ह्याच्यामध्ये कोणता ब्लॉक्स अरेंज करायचा हे तर पहा या ठिकाणी असे दिलेले आहे. तर याप्रमाणे ते अरेंज करायचं आहे आणि ते माझ्या छोट्या मुलीनं ते हे पहा अशा प्रकारे तिनं ते अरेंज केलेलं आहे. आणि नंतर ना बोलते मम्मा आता ते ब्लॉक्स संपले, एवढंच आहे. ते म्हटलं ठीक आहे. आता पहा याच्यामध्ये काय आहे, की इथं पाहायचं आहे आणि डोळ्यांमध्ये अंतर किती आहे, जवळचं लांबचं हे पाहण्यासाठी या ठिकाणी हे अंतर पाहण्यासाठी हे आहे. त्यानंतर पुढे गेल्यानंतर पहा या ठिकाणी सुंदर असे कलरचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे. म्हणजे असे तुम्ही कुठल्या कलरमध्ये कोणता कलर मिक्स केल्यानंतर ना कोणता कलर तयार होतो हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. पहा या ठिकाणी वेगवेगळे कलर आहेत. तर हे समोर जो दिसतं हा पाईप याच्यामध्ये वेगवेगळे कलर असतात. हा आडवा उभा तिरका कसाही केला तर कुठल्या कुठल्या प्रकारचे कलर होतात हे या ठिकाणी करण्यासाठी हे असं आहे कलरचं आहे. तर पुढे पहा कलरचा लाईटवर इफेक्ट, कुठल्या प्रकारचा लाईटचा वरच्या कलरच्या म्हणजे लाईटवर लाईटमध्ये कलरचा इफेक्ट कसा होतो हे या ठिकाणी आहे. की वेगवेगळे शॅडो, लाईटचे शॅडो पहा. हे पहा तुम्ही ते दिसतं कलरफुल दिसतं या ठिकाणी हे तेच आहे. आता हे पहा या ठिकाणी दुर्बीण दिलेली आहे आणि अंतर त्या दुर्बिणीमधून आपण अंतर चेक करायचं आहे. तर ते माझे मिस्टर आहेत ना माझ्या मोठ्या मुलीला ना ते हे करून देतात, सेट करून देतात आणि ती पाहते की किती डिस्टन्स आहे, किती सेंटीमीटर काय ते सगळं त्याच्यामध्ये दिसत होतं आणि ते त्यांनी पाहिजे. आता दुसऱ्या ठिकाणी एक काय आहे की या ठिकाणी एक खाली खेचाची रस्सी आहे. तर आणि त्याला पाठीमागे एक त्रिकोण बांधलेला, हा त्रिकोण आहे तुम्हाला दिसतो तो चौकोन. पण तो खेचल्यानंतर ना कशाप्रकारे शॅडोचा इफेक्ट होतो, म्हणजे शॅडो कशाप्रकारे कमी जास्त होतो आहे. आता नंतर पहा हे समुद्रातले सगळे शंख शिंपले आहेत. म्हणजे छोटा मोठा समुद्रामध्ये किती प्रकारचे शंख काय म्हणजे किती प्रकारचे काय काय भेटले ते सगळे या ठिकाणी आहेत. नंतर हे पहा या ठिकाणी समुद्रामधले दगडगोटे आहेत, गारगोटी वगैरे आहे, काचसारखा दगड आहे. नंतर नाही पहा मिठाचा दगड देखील आहे. हे पहा हे दिसते ते मिठाचा आहे खडा. नंतर हे सगळे असे वेगवेगळ्या प्रकारचे गारगोटीचे दगड आहेत जे समुद्र. आता पहा हा जो एरिया आहे तो गेमचा एरिया आहे. जे मुलांसाठी वेगवेगळे गेम्स असतात ना ते गेम्स आहेत. हे पूर्ण जे हे कपाट दिसत ना याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स आहेत. म्हणजे मुली ते बघत होते की गेम कशा प्रकारचे गेम्स, यामध्ये पहा लुडो वगैरे असे वेगवेगळे गेम्स आहेत. त्यानंतर ना हे पूर्ण हे जे शोकेस आहे ना ह्याच्यामध्ये पूर्ण शोकेसमध्ये ते गेम्सच आहेत. हे पण आता बघा माझी छोटी मुलगी सोडवते, फिंगर मेज म्हणून गेम आहे. तर ती सोडवण्याचा प्रयत्न कर, कुठून म्हणजे एंटर करायचं कुठून एक्झिट करायचं ते आहे. त्यानंतर ना पुढे गेल्यानंतर ना हा पण एक गेम आहे. म्हणजे पूर्ण ह्याच्यावरती शॅडोवरती की कुठल्या प्रकारचा गेम आहे, म्हणजे कुठल्या ह्याच्यामध्ये कोणतं स्टारच्यामध्ये स्टार, स्क्वेअरच्या स्क्वेअर असं वेगवेगळ्या प्रकारचे आकार दिलेले आहेत. ते बसवायचं त्याच्यामध्ये आणि तो पूर्ण आणि हे रस्सीने बांधलेलं ना तर ते इकडे खेचलं की इकडे कमी पडते पाहते. म्हणजे खेचून लावते स्टारच्यामध्ये. तिने स्टार लावला. आता ती मोठी मुलगी काहीतरी लावते आणि छोटी मुलगी स्टारमध्ये स्टार बसवते. दोघी जणींनी ते एन्जॉय केलेलं आहे. आता हे पहा हे झाडं दिलेले आहेत आणि झाडांचं खाद्य, झाडाला काय काय येतं आणि त्याच्या मग काय खाद्य दिल्यानंतर काय येतं. तर हे पाहता हे पहा बटन दिल्यानंतर तिथं बटाट्याच्या झाडाला खाली बटाटे आहेत आणि वरती आहे. त्यानंतर ना पहा वरती पुढे पेरू आहेत. हे पहा या ठिकाणी हे कशाचं झाड आहे, गाजर पहा हे जमिनीच्या आतमध्ये ते गाजर आहे. त्यानंतर ना पहा या ठिकाणी कांदा आहे. हे पहा हे जे कांद्याची पात दिसते आणि हा कांदा आहे. त्यानंतर तिकडे केळी दिसते आहे. परत पुढे अजून भरपूर असे हे पहा कांदा आलेला आहे वरती. त्यानंतर ना हे पहा पुढे आहे की नाही या ठिकाणी आंबा आणि हे पहा हे काही सुरण आहे, सुरण अशा प्रकारची ती
झाडं आणि झाडांचे खाद्य हे दाखवलेले आहे. ते पहा सगळ्या प्रकारचे फूड्स वगैरे हे या ठिकाणी असं दिलेलं आहे. हे पहा आता हे बघून झाल्यानंतर आम्ही गेलो होतो सायन्स गेम सेंटर होतं, तर आम्ही तो शो नाही पाहिला. या ठिकाणी कार्टून वगैरे होतो, तर ते मुलीच बोलल्या मला मम्मी कार्टून वगैरे बघा. या ठिकाणी असं एक म्हणजे ही होतं आरसा होता, त्याच्यामध्ये आपलं फक्त पूर्ण शरीर दडलं जात होतं आणि फक्त चेहराच फक्त दिसत होता. या ठिकाणी माझ्या मुलीने जाऊन फोटोशूट केलेलं आहे. पाहिलं ते आतमध्ये गेलेले आहे आणि हिचं काही दिसत नाही, फक्त चेहरा दिसतो. त्यानंतर ना पहा या ठिकाणी पुढे असं मध्ये एक टॅटो आहे, ज्या ठिकाणी मेंदूला आपल्या म्हणजे मेंदूला कशा प्रकारे चेतना भेटतात ते आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कोणता वास, कुठला वास, कुठल्या कशाचा वास आहे हे तुम्हाला मेंदू सांगत असतो ते आहे. नंतर ना जिभेला चव कुठल्या प्रकारची, तिखट गोड, नंतर ना कानाला आवाज वगैरे हे सगळं ते मेंदूच्या तिथं मेंदू सांगत असतो. त्याचं ते काम दाखवलेलं आहे. पाठीमाग पहा तो मेंदू आहे आणि अशा प्रकारचा हा फर्स्ट फ्लोअर, पूर्ण असा फर्स्ट फ्लोअर आम्ही पाहिलेला आहे. आणि आता आम्ही जाणार आहोत सेकंड फ्लोअरला. तर असा पूर्ण असा फ्लोअर पाहून झाल्यानंतर ना आता मुली पहा इकडे तिकडे आणि तिचे पप्पा त्यांना काहीतरी माहिती सांगतात. आता आम्ही जाणार आहोत सेकंड फ्लोअरला. पाहूया पुढे अजून काय आहे. हे पहा हे जे पण सांगते हे शॅडो आहेत, हे मिरर आहे. एका मिररमध्ये फक्त हा फोटो येतो, एका मिररमध्ये पायाचा भाग नाही. पहा या ठिकाणी पायाचा भाग नाही, त्या ठिकाणी तोंडाचा भाग नाही. अशा प्रकारचे हे मिरर आहेत. की मिररचे देखील कशा प्रकारे प्रकार असतात ना हे या ठिकाणी दिलेले आहे. पूर्ण असं मिरर आहे, वेगवेगळ्या प्रकारचे हे मिरर आहेत ते या ठिकाणी दिलेले आहे. हे पहा आता आम्ही आलेलो सेकंड फ्लोअरला. तर यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आवाज आणि साऊंड्सचं होतं की कशा प्रकारे कुठल्याचा आवाज येतो ते आहेत. आता हे पहा या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे साऊंड्स कानाला जे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आवाज ऐकायला येतात ते आहेत त्याच्यामध्ये. हे पहा या ठिकाणी एक बटन दाबल्यानंतर ना हुज एअर दिस, कोणाचे कान आहेत हे ते आहे. या ठिकाणी साऊंड कशाचं साऊंड आहे, पाण्याचा आहे, वॉटरफॉलचा आहे, समुद्राच्या लाटांचा आहे, झाडांचा आहे किंवा म्हणजे असं खूप वेगवेगळ्या प्रकारचे साऊंड्स आहेत. तर ते आपण ओळखायचे आहेत. या ठिकाणी बटन दाबल्यानंतर तो साऊंड येतो, मग आपण तो सांगायचा आहे कुठला साऊंड आहे. तो पाण्याच्या लाटांचा आहे, पाऊसचा आहे, वाऱ्याचा आहे. असे नॅचरल साऊंड्स या ठिकाणी दिलेले आहेत. स्टार्ट करायचं का आता. हा बघ हा पाण्याचा आवाज आला. हा रेनचा आवाज आला. खाली काय वॉटरफॉलचा. वेगळा भेट अंडरचा. सेकंड फ्लोअरला बऱ्यापैकी म्युझिकचंच आहे, म्हणजे पूर्ण प्रकारे म्युझिकचंच आहे. तर या पहा ठिकाणी पियानो दिलेला आहे. तर ते कलरफुल पियानोमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे म्युझिक येतात. त्यानंतर पुढे गेल्यानंतर म्हणजे कानावरती आवाजाचा होणारा परिणाम वगैरे तिथे त्या ठिकाणी दिलेले आहे. त्यानंतर नाही पहा ज्यांना ऐकण्याची क्षमता कमी असते त्याच्यासाठी म्हणजे कान यंत्र असतं पहा ते आहे. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे साऊंड, ज्यांना आवाज ऐकताच येत नाही त्याच्यासाठी देखील मशीन असते ते देखील या ठिकाणी दिलेलं आहे. पुढे गेल्यानंतर ना पहा इन्स्ट्रुमेंट दिलेले आहेत आणि फक्त तिथं त्यांचं रिफ्लेक्शन आहे, चित्र आहे, त्याच्यावरती वाजवल्यानंतर ना त्याच्याच प्रकारचा आवाज येतो. तर आता म्हणजे ट्राय करणार पहा
ती आतमध्ये केलेली आहे. या ठिकाणी ती वेगवेगळ्या प्रकारचे ड्रम्स वगैरे वाजवते, तबला वाजवते, ड्रम वाजवते. ती पूर्ण ज्या ठिकाणी हात मारेल ना त्या ठिकाणी तो तसा आवाज येतात. हे पूर्ण अशा प्रकारे. या ठिकाणी पहा सगळ्या प्रकारचे वाद्य दिलेले आहेत की म्युझिकल म्हणजे वाद्य आहेत. त्याच्यामध्ये तबला, गिटार, सनई, खूप अशा प्रकारचे हे आहेत. संत्रा आहे, परत तबला आहे, गिटार आहे, म्हणजे सुंदर असे हे पहा. त्याच्यानंतर आपला वीणा आहे, त्यानंतर तानपुरा आहे, वेगवेगळ्या प्रकारचे असे सगळे वाद्य या ठिकाणी आहेत. आता हे जे आहे ते पियानो आहे, पण या ठिकाणी ती चालते. आता आपण आलेलो थर्ड फ्लोअरला. तर थर्ड फ्लोअरला शॅडोचं आहे, म्हणजे रिफ्लेक्शन, आपलीच सावली कशा प्रकारे बदलते तर ते दिलेलं आहे. तर या ठिकाणी पहा, हे पहा माझी मुलगी करते येते. आता दिसत नाही सावली, तिची शॅडो दिसत नाही आहे. थोडंसं पुढे गेल्यानंतर पूर्ण शॅडो दिसते आणि इफेक्ट त्याचा कसा इफेक्ट होतो तो. तर दुसऱ्या रोमध्ये पण तेच आहे. ते पहा इकडे छोटी करते. हे पहा, वेगवेगळ्या शॅडो तिला तिकडं पाठीमागं दिसतात. सरळ उभ्या राहण्यानंतर कोणती शॅडो दिसते, लाईटमध्ये, ऑफ लाईट, विना लाईट, म्हणजे सगळ्या प्रकारचे असं लाईटला ऑन लाईट असे. ऑन लाईट आणि ऑफ लाईट शॅडो कशी असते हे या ठिकाणी आपण आता पाहिलेलं आहे. हे पहा या ठिकाणी डोळ्यावर म्हणजे लाईट डोळ्यावर काय परिणाम होतो लाईटचा ते देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि आपल्याला ते खूप सरळ शिकण्यासारखं आहे. मुलांच्या सायन्स या विषयामध्ये हे बऱ्यापैकी आपल्याला शिकवलेलं आहे. तर ते मुलांच्या माहितीसाठी हे खूप छान आहे की हे या ठिकाणी. आता पहा या ठिकाणी लाईट्स कलर्स ऑफ लाईट्स असं आहे या ठिकाणी. म्हणजे किती प्रकारचे कलर्स असतात त्याच्यावरती, आपल्या डोळ्यावरती त्याचा काय परिणाम होतो हे देखील या ठिकाणी. आता हे आहे ॲप्लिकेशन ऑफ लाईट्स कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात ॲप्लिकेशन आपण करू शकतो ते देखील आहे. त्यानंतर पुढे गेल्यानंतर अशा वेगवेगळ्या प्रकारचे लाईट्सचं प्रकार आहेत. नंतर त्याच्या आपल्या डोळ्यावरती काय परिणाम होतात, कॉन्ट्रास्ट कलर, डार्क कलर, लाईट कलर, नॅचरल कलर, अशा प्रकारचे जे लाईट्स असतात कलरफुल लाईट्सचं त्याच्या आपल्या डोळ्यावरती काय परिणाम होतो हे देखील या ठिकाणी आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. आणि असंच वेगवेगळ्या लाईट्स आणि त्याचं ॲप्लिकेशन कुठे कुठे करतात ते देखील सांगितलेलं आहे. खूप छान माहिती आहे मित्रांनो. इथं पुढे गेल्यानंतर अतिशय सुंदर माहिती आहे. हे पहा अशा प्रकारे जर रिंकल लाईट असेल म्हणजे जास्तच असे हे पहा याचं किती डोळ्यावरती परिणाम होतो. लाईन्स ऑफ द परत शॉर्ट असं खूप सुंदर असं बघण्यासारखं आहे आतमध्ये. आता आपण आलेलो आहोत थर्ड फ्लोअरला. आता पहा थर्ड फ्लोअरला आहेत मनोरंजन, फन सायन्स, की आपण फनमध्ये मजा करत देखील सायन्स शिकू शकतो. तर ते कशा प्रकारे या ठिकाणी पहा. आता हे पहा या ठिकाणी पाण्याचा प्रवाह दिलेला आहे जो आपण पहिल्यांदा पाहिलेला अशा वेगळ्या प्रकारचं. तर ते कुठल्या प्रकारचा प्रवाह, पाण्याची दिशा कशा प्रकारे बदलू शकते हे या ठिकाणी दिलेलं आहे. पहा हे पहा हे बंद होतं, हे मी ट्राय केलं पण हे झालंच नाही. त्याच्यानंतर पुढे पहा आता इथे पहा इथे एक सुंदर असं एक स्क्रीन बनवलेली आहे. असं वाटतं की आपण पाण्यामध्ये जात आहोत. तर पहा या ठिकाणी पेंग्विन दिलेले आहेत, छोटंसं समुद्रासारखं दिलेलं आहे. आणि या ठिकाणी पेंग्विन, फिश येतात. हे पहा छोटे छोटे पेंग्विन दिसत आहेत.
असं वाटतं जवळून खेळतात ते, पण आता पहा आता ते पहा माझी छोटी मुलगी गेली आणि ती पकडते ते पेंग्विनला. पहा आले पेंग्विन, ती पकडायचा प्रयत्न करते. ॲक्च्युली ही शॅडो आहे. मग हे देखील एक गेम आहे आणि त्यातून आपण शिकू शकतो अशा प्रकारे. असं वाटतं पुढे पाणी आहे, पण ते पाणी नाही आहे, ते शॅडो आहे. ते पहा ती गेली आहे पेंग्विन पकडायला आणि ती प्रयत्न करते, तिला वाटतं पाण्यामध्ये नाही, ते परत आली. आणि ॲक्च्युली हे सगळं स्क्रीन लावलेली आहे आणि खूप छान असं मजेदार असं मुलांसाठी खूप एन्जॉईंग असं आहे ते. सुंदर असं हे मुलांनी, माझ्या मुलींनी तर खूप एन्जॉय केलं, खूप काही त्यांना शिकायला भेटलं. या ठिकाणी म्युझिक लाईट होतं. म्युझिक चेंज झालं की लाईट्सचं चेंज व्हायचे आणि तिचे कलर पण चेंज व्हायचे. आता हे पहा, या ठिकाणी बाय इन्फॉर्मेशन आहे की या ठिकाणी तुमचंच ओन रिफ्लेक्शन बोलतात ना, तसं जे तुम्ही इकडे काहीही कराल तर ते त्या तिकडे त्या स्क्रीनवर दिसत होतं. ते पहा, माझी मुलगी अशी डान्स वगैरे करते आणि ती तिकडे दिसतं आहे. याला इन्फॉर्मेशन्स बोलतात. आणि ती अशा प्रकारे आजचा व्लॉग इथं संपलेला आहे. खूप सुंदर आणि छान अशी माहिती भेटलेली आहे. जर कोणाला जायचं असेल तर तुम्ही वरलीला हे नेहरू सेंटर आहे, सायन्स सेंटर, तुम्ही जाऊ शकता.